गजानन नाव ठेवल्यानंतर असणाऱ्या पार्वती देवी पहिलाच मुलगा असायला मात्र कार्तिक स्वामी असायला असणारी बाळ मात्र लहानाची मोठी झालेली असायला वाड्याच्या पुढल्या बाजूला लागले ते खेळायला बाबा खेळ खेळायला बाजा भरल्या बाजूला त्या वेळेला खेळ लागले ते खेळायला लहानाची मोठी झालेली असायला बाळाला लग्नाच्या वयाला आले असायला आणि लग्नाच्या वयाला आलेले असायला कोणा मात्र कोणाला पडून गेलेला असायला त्या वेळेला पार्वतीला आणि त्या वेळेला पार्वतीच्या या देवीला माझ्या या देवाला पार्वतीच्या या देवीला माझ्या या देवाला देनाया पडी नवे कोड देनाया पडी नवे कोड देनाया पडी नवे कोड देनाया पडी नवे कबीरा ये तो डोंगरावरी नजर है तुझे बोले हमारे कबीरा ये तो डोंगरावरी नजर है तुझे बोले हमारे कबीरा ये तो डोंगरावरी नजर है तुझे भगत हमारे कबीरा ये तो डोंगरावरी नजर है तुझे भगत हमारे हॅलो इतकं पाहिजे जास्त प्रार्थनाने मात्र त्या जागेला त्या ठिकाणाला जाऊन बाळ लागले होते खेळायला गजानन आणि कार्तिक स्वामी लागले ते खेळायला लहानाचं मोठं झालेलं लग्नाच्या वयाला आलेलं बाबा उपर झालेला चैला त्या वेळेला एवढं पार्वतीनं बघायला त्या मात्र खेळायला मला विचार करा आता मात्र पहिल्यांदा लग्न कोणाचं करायचं तर आता ह्याला आपले प्रश्न टाकायचा तो प्रश्न जो कोणी आधी सोडून येईल त्याचा मात्र आपण लग्न अगोदर करायचं बरं का या वेळेला एकट्यासनी आठ घालायची त्या वेळीला राहिली होती म्हणायला असणाऱ्या गजाननाला आणि कार्तिकाला मात्र असणाऱ्या भोळ्याच्या शंकराला बोलवून घ्यायला लागला तर गजाननाला आणि कार्तिक स्वामीला म्हणणार माझा भोळा शंकर हे बाबा त्या पृथ्वीला जो कोण सात प्रदक्षिणा घालून येईल त्याचा अगोदर जो कोण अगोदर येईल त्याचं आम्ही लग्न करणार या वेळेला आणि एवढा चिंता बापाचा त्या कार्तिक स्वामीने ऐकून घ्यायला असणार कार्तिक स्वामी मात्र त्या पृथ्वीला मात्र सात प्रदक्षिणा घालण्यासाठी वाटत मायेला परवानी उडावे बनवून तुझ्या गळ्यात पडावे हर बनवून तुझ्या गळ्यात पडावे बिरदेवा वरवणी उडावे हर बनवून तुझ्या गळ्यात पडावे हर बनवून तुझ्या गळ्यात पडावे हर बनवून तुझ्या गळ्यात पडावे हर बनवून तुझ्या गळ्यात पडावे
हरवणी उडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव 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 सतबाळ मामा हरवणी उडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव 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 कार्तिक बघायचा मेवा कार्तिक बघायचा मेवा गेला बघाय निघून गेला बघाय निघून गेला निघून गेला बघाय निघून जय पळत धावत जय पळत धावत पळत बघा धावत पळत तर आपल्याला भरादेव चक्राकडे तिच्यात अस्त्र ऐकून घ्यायला माझ्या कार्तिक स्वामीनं आणि कार्तिक स्वामी मात्र पृथ्वीला 7 प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेलेला असताना तर गजानन मात्र तिथे थांबलेला असताना कारण गजानन हुशार होता हो होय तुमचं हा माझ्यासारखा नव्हे तुझ्यासारखा असेल हे डिंबाऱ्या त्यासारखा होता हा माझ्याकडे काय येणार? तर असणारा गजानन हुशार असताना गजानन मात्र तिथे थांबाला गजाननाने मात्र 2 पाट मांडायला दोन्ही पाटावरती स्वतःच्या माता तिथे रमत व्हायला अरे बाबा उभा जुडला तेने बचुडेला चैला माता पित्याला त्या वेळेला आणि आधी मात्र गुरु त्याला हात जोडायला सारखा नमस्कार घालायला आणि स्वतःच्या माता पित्याच्या भोवती मात्र 7 प्रदक्षिणा मारलेल्या तर अरे माझ्या कार्तिक त्या वेळेला आणि आपल्याला गजानन मात्र असणाऱ्या माता पित्याच्या भोवती 7 प्रदक्षिणा मारायला अरे मारे. आणि लागला तर गजानन महाराज स्वतःच्या माता पित्याला बोलायला त्या वेळेला आपल्याला माता पित्याला लागला तर गजानन बोलायला ए, आणि माझा मानहारी रुचूने मला थोड्यावर बसूने माझा लग्नाची आचाने गेलाय बांधून नाही ना माझा लग्नाची आचाने गेलाय बांधून नाही ना लग्नाची आचाने गेलाय बांधून नाही ना माझा लग्नाची आचाने गेलाय बांधून नाही ना पुंडलिकासाठी उभा विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी
माता पिता ऐकीत गजाननाय बोलीत माता पिता ऐकीत काय होताय बोलत काय होताय सांगित काय होताय बोलत काय होताय सांगित मगाचे पैसे कधी दिलता? निलेश अशोक वाघमडे या पुस्तक चाललेल्या वेळेला 101 रुपये दिलाय तर मंडळाच्या वतीने त्यांचं पूर्णपणे आभार आहे. त्रासणारा गजानन लागला तर माता पित्याला बोलायला सात प्रदक्षिणा घालायला लागला तर स्वतःच्या माता पित्याला बोलायला आणि त्या वेळेला त्या रावता सांगायला गजा आहे? हा जर भाई वडिलांच्या भोवती जो कोण सात प्रदक्षिणा घालून त्याला काशी तीर्थ भेटणार आणि भेटणार विर का त्या वेळेला असं मात्र ते शास्त्र चौथा लिहिलेला आहे मनाचा लावला गजानन बोलायला असणाऱ्या मात्र गजाननाचं त्या ठिकाणाला आता लग्न केलं पाहिजे या वेळेला अरे बाबा सात प्रगतीना घातलेल्या असायला त्या वेळेला असणाऱ्या प्रजापती राजाच्या 2 राण्या होत्या चिठ्ठी आणि बुद्धी त्या 2 मुली असणाऱ्या त्या मुलींच्या संघ मात्र माझ्या असणाऱ्या गजाननाचा मात्र असणाऱ्या भोळ्या शंकरानं पार्वतीनं लग्न तिथं लावून दिलेलं अरे बाबा लावायला त्या वेळेला चालू ए आखड महिन्यात 11 महिन्यात आता काल लगीन झाली श्रावण व्हायला घेता 11 झाली की लगीन श्रावण पण चालायचं सगळीकडे सगळ्यांच्या आधी हा तर मानो बायको आपल्या किती जरी पोळी मधाची मिळाली तर आईच्या दुधाचे उपकार बिबाड्या विसरायचं नाही बरोबर आहे का हा जरा कसं विचारतेस रे तिसरं चालत आहे बाबा तर बायको आपल्याला किती जरी पोळी मधाची मिळाली तर आईच्या दुधाची आठवण किती विसरायची नाही म्हणून काय सांगितलं आणि बायको मिळाली जरी पोळी मधाची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची 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 खांद्यावारी खेळलाच वेड्या दिन रात्र मांडीवारी डोळ्यालाच वेड्या अशी गाडी नाही पुन्हा जन्माची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची 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 जगामध्ये थोर आहे मामलीची माया दिन रात्र बाळासाठी ही जमली काय आगा मिळवून दिली उच्च पदाची जागा मिळवून दिली उच्च पदाची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची 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 तर साधू संतांनी
काय सांगितलं या काय हो? जगामध्ये थोर आहे माऊलीची माया होय. दिन रात्र भावासाठी शिजवली काया ये. जागा मिळवून दिली उच्च पदाची. उच्च पदाची म्हणजे हा स्वतःच्या माता पित्याला काय करायचं काय हो? लहानाचं मूल मोठं करायचं बरोबर. त्याला शाळा शिकवायची बर. त्याला शाळा शिकवल्यानंतर त्याला नोकरी लावायची बर. नोकरी लावल्यानंतर त्याचं लगीन करायचं नोकरी कोणाला? हा बायको सगळं करतात का मग कोणासाठी करते कोणासाठी तर त्याचं लगीन करायचं लगीन झाल्यानंतर त्या स्त्री सर्व्हिसला मग त्याला उच्च पदावर नाही ठेवायचं होय, मुंबई पुण्याला असते हो. कोण पेस असतो या कोण काय असतंय त्रासक असतो या पोलीस असतंय कोण हा, कोण पेस असतो कोण काय असतो असं दे मोठं उद्या ठेवायचं त्याला हे आणि त्याला मात्र मोठं उद्या ठेवायचं मग त्याचं लगीन करायचं हा लगीन करायचं तू बायकोला घेतो आणि आणि मुंबईत जाऊन राहतो हो, होय तर मुंबईला असतो राहायला तो बरोबर आहे मोठे मग तिकडं त्या बहादारांना म्हणणारा मुंबईला हा अहो, परत सटला घेतो जायचो पंढरीत आल्याशिवाय कुठं जरी झालं राहील तरी शेवटी पंढरीतच यायलाच नाही माणसा पण ह्यो आपला जाऊन राहतो या मुंबईला मग तिथं बाहेर कुत्र पाळायला असतं या मोठं नव्हे आपलं इंग्लिश कुत्र पाळायला असतंय का मोठं पाळून त्याला काय घालतो तिथं एक तिथं कुत्र पाळायला असतं या ते कुत्रे असं असतं भाऊ चोर आलं की झोपत या आणि मालक आलं की भुकत या नाला काय कुत्र हा? नाला काय करायचं म्हणजे चोर आलं की भुकतय आणि चोर आलं की झोपतय मालक आलं की झोपत या त्या कुत्र्याला 80 रुपयाचा पुढा असतो या आणि इकडे आई बापाला घरगाड्याला पोटाला वेळेला अन्न सुद्धा नसतंय बरोबर आहे त्याला वेळेला नाना 80 रुपयाचा 100 रुपयाचा साबून असतो या मोठी साबण हो. हा आणि इकडे आई वडिलांच्या पुढे निर्मा सुद्धा मिळेल निर्माण सुद्धा मिळत नसतो या बरोबर आहे मग बाबा किती जर त्या कुत्र्याला तुम्ही सांभाळसा तर चांगले होय तर ते एक ना एक दिवस तुम्हाला चावणार चालू जातो जात जाणार कारण त्यानं माझी गाडी सोडली नाही होय घ्याव सोड नाही बँक सोडली नाही तर तुमची गाडी सोडते काय ती 20 लाखाची पहिला मोर्त ते करतं यार मग अक्षर करायचा बरोबर आहे हा मग ते कुत्रे किती जरी आपण जपलं तर ते कुत्रे एक ना एक दिवस आपल्याला चावल्याशिवाय सोडणार नाही सोडणार तर स्वतःची माता पिता कसली जरी असली तर तर ते जाताना आपल्याला आशीर्वादच देऊन जाणार बरोबर आहे बरोबर का हा घरला बरोबर घरलाच की मग कायमच्या घराकडे हात कापून तर किती जर ते सांभाळ तर ते स्वतःची माता किती जर वाईट असली तर जाताना आशीर्वादच देऊन जाणार पुढे काय सांगितले साधू संतांनी काय अरे म्हातारपणी त्याला लुटू नका दोड रोज रोज वाटे त्याच्या जीवावर घोर उन्या दुन्याची भजन कोता उन्या दुन्याची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची 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 तुझ्या माझ्या वाटेला सोडल्या भगया जाग्याला तुझ्या माझ्या वाटेला सोडल्या भगया जाग्याला सोडल्या जाग्याला सोडल्या जाग्याला सोडल्या जाग्याला सोडल्या जाग्याला दामया दुर्या पाण्याला दामया दुर्या पाण्याला
कुंबळ हळूयाची घागर कापायाची कुंबळ मनवा निघाली पाण्यानं पाणी वे पत्तीच्या नाण्यानं तर असणाऱ्या गजाननानं मात्र लग्न करायला असणाऱ्या गजानन मात्र फिरण्यासाठी निघून बाहेर गेलेला असायला अरे बाबा पिऱ्या घालण्याकरिता निघून गेल्या राचाईला त्या वेळेला मीठ मात्र असणारे त्या पृथ्वी तलावर मात्र सिंधू नावाचं दैत्य माजलेला असायला आणि त्या जाग्याला आणि सिंधू नावाचं दैत्य माजलेला असतात त्या दैत्याला बघून 33 कोट देव मात्र माझ्या गजाननाकडे पळून आलेला असायला अरे बाबा पळण्या येण्याला त्या वेळेला आणि नगरस्थ असणारे 33 कोटी देव मात्र असणाऱ्या गजाननाला बोलायला ते बाबा सांगायला त्या वेळेला चल रे वाघ्या रे नको अरे पाया कुणाच्या पडू नको अरे दिन घेतलं चांदू नको अरे मलाच तोर चढू नको माझ्या वाघ्या माझ्या वाघ्या माझ्या वाघ्या माझ्या वाघ्या अरे पाया कोणाच्या पडू नको चंद्रवारी दरी उलटली मलाच दूर सोडू नको